नमस्कार मित्रांनो, तुमचं संघर्ष योद्धा या यूट्यूब चॅनेलवर मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो जवळपास प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाशी संबंधित आहे. जर तुम्ही 10,000 रुपये पोस्ट ऑफिसमध्ये 1 वर्षासाठी FD म्हणजेच फिक्स डिपॉझिट केली तर तुम्हाला किती व्याज मिळेल आणि मॅच्युरिटीला एकूण किती रक्कम हातात येईल, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून प्रत्येक नवीन अपडेट वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पोस्ट ऑफिस FD की SBIFD संभ्रम दूर करूया. मित्रांनो, तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल, जेव्हा बँकेत FDचा पर्याय उपलब्ध आहे तर मग पोस्ट ऑफिसमध्ये FD का करावी? पोस्ट ऑफिस आणि SBI दोन्हीही सरकारी संस्था आहेत. मग आपली मेहनतीची कमाई पोस्ट ऑफिस FD मध्ये गुंतवावी की SBIFD मध्ये? जेव्हा गुंतवणुकीचा विचार होतो तेव्हा पहिला विचार एकच येतो, माझा पैसा सुरक्षित आहे ना? पोस्ट ऑफिस FD की सर्वात मोठी ताकद सोवरेन गॅरंटी. मित्रांनो, पोस्ट ऑफिस FD वर तुम्हाला मिळते सोवरेन गॅरंटी. हे शब्द जरा मोठे वाटतात, पण अर्थ खूप सोपा आहे. तुमच्या पैशाची 100% हमी स्वतः भारत सरकार घेते. तुम्ही 10,000 रुपये जमा करा किंवा 1,00,000 रुपये, तुमचा पूर्ण प्रिन्सिपल आणि त्यावरचं व्याज दोन्ही पूर्णपणे सुरक्षित असतात. यापेक्षा जास्त सुरक्षा भारतामध्ये दुसरीकडे मिळणं खूप कठीण आहे. बँक FD सुरक्षित असते, पण हो, बँक FD सुद्धा सुरक्षित असते, पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बँकांमध्ये तुमचा पैसा DICGC डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन या संस्थेमार्फत इन्शुर्ड असतो. जर उद्या एखादी बँक वजा ती SBI असली तरी वजा काही कारणाने बुडाली तर तुम्हाला कमाल इंडियन रुपी 5 लाखच मिळू शकतात. यामध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट दोन्ही समाविष्ट असतात. म्हणजेच जर तुम्हाला झिरो रिस्क हवा असेल तर पोस्ट ऑफिस FD तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने एक आशीर्वाद आहे. पोस्ट ऑफिस FD व्याजदर, इंटरेस्ट रेट्स. मित्रांनो, पोस्ट ऑफिसचे व्याजदर सरकारकडून दर 3 महिन्यांनी रिवाईज केले जातात. बऱ्याच वेळा हे दर मोठ्या सरकारी आणि खासगी बँकांपेक्षा समान किंवा जास्तच असतात. सध्या पोस्ट ऑफिसचे FD व्याजदर असे आहेत. 1 वर्ष FD 6.9%, 2 वर्ष FD 7.0%, 3 वर्ष FD 7.1%, 5 वर्ष FD 7.5%. पोस्ट ऑफिस FD आणि SBIFD जनरल पब्लिक. आता सप्टेंबर 2025 नुसार तुलना पाहूया ट्युनियर आणि पोस्ट ऑफिस आणि SBI. तर आपण बघूया 1 वर्ष FD साठी पोस्ट ऑफिस हे तुम्हाला 6.90% व्याजदर देते, तसेच तुम्हाला SBI 6.25% देते. त्याचबरोबर 2 वर्षाच्या FD वरती पोस्ट ऑफिस तुम्हाला 7% व्याजदर देते, त्याचबरोबर SBI तुम्हाला 6.45% व्याजदर देते. तसंच 3 वर्षाच्या FD वरती पोस्ट ऑफिस तुम्हाला 7.10% व्याजदर देते, तसंच तुम्हाला SBI 6.30% व्याजदर देते. 5 वर्षाच्या FD वरती 7.50% व्याजदर देते, तसंच तुम्हाला SBI हे 6.5% तुम्हाला इथे इंटरेस्ट मिळणार आहे. मित्रांनो, प्रत्येक ट्युनियरमध्ये पोस्ट ऑफिस FD जास्त फायद्याचे असते. सीनियर सिटीजनसाठी कोण चांगलं? SBI सीनियर सिटीजन्सना 0.50% अतिरिक्त व्याज देते. पोस्ट ऑफिसमध्ये मात्र सर्वांसाठी रेट समान असतो. तुलना पाहूया. वजा 1 वर्ष पोस्ट ऑफिस पुढे, 2 वर्ष वजा पोस्ट ऑफिस थोडक्यात पुढे, 3 वर्ष वजा SBI सीनियर सिटीजन FD चांगली, 5 वर्ष वजा दोन्ही समान. इतर महत्त्वाचे फरक. फ्लेक्सिबिलिटी. पोस्ट ऑफिस फक्त 1, 2, 3, 5 वर्ष, SBI 7 दिवस ते 10 वर्ष. इंटरेस्ट पेआउट. SBI मंथली पॉन क्वार्टरली पर्याय, पोस्ट ऑफिस वर्षाखेरीस. ऑनलाईन सुविधा. SBI जास्त स्मूथ, पोस्ट ऑफिस अजून सुधारणा सुरू. फायनल वर्डिक्ट. पोस्ट ऑफिस FD निवडा जर झिरो रिस्क हवा असेल, मॅक्सिमम सेफ्टी हवी असेल, जनरल इन्व्हेस्टर असाल. SBIFD निवडा जर सीनियर सिटीजन आहात, 3 वर्षासाठी, मंथली इंटरेस्ट हवा असेल, फ्लेक्सिबल टेन्युअर हवा असेल. 10,000 रुपये पोस्ट ऑफिस FD 1 वर्ष. गणित. 1 वर्षासाठी व्याजदर 6.9%. पोस्ट ऑफिसमध्ये व्याजदर 3 महिन्यांनी कॉम्पाऊंड होतं. या कंपाऊंड इंटरेस्टमुळे 1 वर्षात एकूण व्याज साधारण 708 रुपये होतं. म्हणजेच 10,000 रुपये गुंतवणूक बरोबर 10,708 रुपये मॅच्युरिटी. टॅक्स बद्दल महत्त्वाची माहिती. 60 वर्षांखाली वजा 40,000 रुपयेपेक्षा जास्त व्याजावर TDS. 60 वर्षांवरील 1,00,000 रुपये मर्यादा 10,000 रुपये FD वर TDSची चिंता करण्याची गरज नाही. पोस्ट ऑफिस FD कशी करावी? ऑफलाईन मेथड. 1. आधार कार्ड. 2. पॅन कार्ड. 3. पासपोर्ट साईज फोटो जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन टाइम डेपॉझिट अकाउंट फॉर्म भरा.
ऑनलाईन मेथड पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट असल्यास लिंक टू ebanking.cppost.gov.in वरून घरबसल्या FD करता येते. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पोस्ट ऑफिस FD आणि SBI FD ची संपूर्ण माहिती सविस्तर पाहिली. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच उपयोगी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय हिंद.